हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पावभाजी। चला तर मग थोडाही वेळ न घालवता आपण त्यासाठी लागणारे साहित्य घेऊयात। यामध्ये मी घेतलेला आहे फ्लावर, एक मीडियम साईजचा फ्लावर मी कट करून घेतलाय। त्यानंतर 2 बटाटे कट करून घेतलेले आहेत आणि थोडंसं बीट घेतलंय। एक छोटा बीट मी कट करून घेतलाय साल काढून आणि मटार घेतलेला आहे। मटार तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा स्किप पण करू शकता। जर आवडत असेल तर वापरा, नाही वापरलं तरी चालेल। यानंतर ह्या भाज्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आता आपण ह्या भाज्या शिजवून घेणार आहे। त्यासाठी मी गॅसवरती कुकर ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। इथे मी थोडीशी फोडणी देणार आहे। तुम्ही अशा प्रकारे ट्राय करा, खूप छान भाजी तयार होते। यामध्ये मी थोडासा अर्धा कांदा चिरून टाकलेला आहे। एक छोटा कांदाच घेऊन तो चिरलेला आहे आणि सगळ्या भाज्या ॲड करून मी थोडंसं 1-2 मिनिट त्या परतून घेतल्यात। त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकलं, थोडंसंच मीठ ॲड केलेलं आहे मी आणि थोडासा पावभाजी मसाला टाकलेला आहे। हे सगळं जे आहे तर ते 1 ते 2 मिनिट आपण परतून घ्यायचं आहे। आपण ह्या भाज्या अशाही डायरेक्ट कुकरमध्ये शिजवून घेऊ शकता, परंतु मी ज्याप्रमाणे करत आहे त्याप्रमाणे जर आपण केलं तर पावभाजीला टेस्ट एकदम छान येते आणि खरंच भाजी खाण्यासाठी खूप सुंदर लागते। आता यामध्ये आपण भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकणार आहे। पाणी आपल्या अंदाजानुसार किंवा भाजीच्या अंदाजानुसार टाकू शकता। थोडंच पाणी टाकायचं आहे। ह्या भाज्या शिजण्यासाठी जास्त पाण्याची गरज नसते आणि त्यानंतर आपण कुकरचं झाकण बंद केलं। आता फोडणीसाठी लागणारं साहित्य बघूया। 2 कांदे घेतलेले आहेत, त्यात मी अर्धा कांदा मगाशी वापरलेला आणि अर्धा आत्ता वापरत आहे। 2 सिमला मिरची घेतल्यात आणि 2 टोमॅटो घेतलेत। एक छोटं गाजर घेतलेलं आहे मी साल काढून। त्यानंतर अद्रकचा छोटा तुकडा आणि लसूण। कांदा बारीक चिरून झाल्यानंतर मी टोमॅटो कट करून घेते। टोमॅटो हा आपण थोडा मोठ्या साईजमध्येच कापणार आहोत, कारण त्याची मी प्युरी बनवून घेणार आहे। त्यानंतर मी सिमला मिर्च कापून घेतली आहे। सिमला मिर्चमधले बी आपण काढून टाकणार आहे आणि छोटंसं कट करून घेणार आहे। त्यानंतर अद्रक, लसूण आणि टोमॅटो याची मी पेस्ट बनवून घेणार आहे। अद्रक आणि लसूण पण मी टोमॅटोसोबतच बारीक करते। आपल्याला जर हवं असेल तर आपण अद्रक आणि लसूण वेगळं पेस्ट करून घेऊ शकता आणि हे छोटंसं गाजर पण मी वापरणार आहे। टोमॅटो, अद्रक आणि लसूणची मी बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे आणि कुकर पण माझा एक साईडला रेडी झालेला आहे। मी थंड करण्यासाठी तो ठेवला आहे। त्यानंतर मी आता कढई तापवून घेऊन त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं आणि थोडंसं तूप ॲड केलेलं आहे। आपण हवं असेल तर बटर पण टाकू शकता। त्यानंतर जो बारीक चिरलेला कांदा होता तो कांदा आपण परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतत आल्यानंतर आपण टाकायची आहे टोमॅटोची पेस्ट, सिमला मिर्च आणि हे चांगलं एक 4 ते 5 मिनिट किंवा जोपर्यंत चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता छान असं हे परतलेलं आहे आणि कलर पण एकदम छान आलेला आहे। आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत गाजर। गाजरने पण भाजीला छान टेस्ट येते। त्यासाठी मी गाजर थोडं किसून घेतलं आणि ते परतून घेतल्यानंतर यामध्ये मी लाल तिखट ॲड केलेलं आहे। ते घरचंच लाल तिखट मी वापरलेलं आहे। त्यानंतर मी टाकले हळदी पावडर आणि यामध्ये पावभाजी मसाला टाकून मी तो चांगलं हलवून घेणार आहे। यामध्ये मी अर्धा चमचा एक सांबर मसाला वापरलेला आहे। आपण थोडासा सांबर मसाला वापरला तर भाजीला टेस्ट अजून सुंदर येते आणि थोडीशी कस्तुरी मेथी मी ॲड केलेली आहे। यामध्ये मी पावभाजी मसाला आणि सांबर मसाला हा विकतचाच वापरला होता। आपल्याकडे जर घरचा असेल तर आपण घरचाही वापरू शकता। त्यानंतर मी कुकरमध्ये जी भाजी शिजवून घेतलेली होती ती भाजी ॲड केलेली आहे। हे चांगलं परतल्यानंतर आपण भाजी ॲड करायची आहे। भाजी तुम्ही बघू शकता एक 4 ते 5 शिट्ट्या मी घेतलेल्या, एकदम छान अशी शिजलेली। त्यानंतर मी ती कढईमध्ये स्मॅश करून घेत आहे। यासाठी आपण कढई थोडीशी पसरट वापरली तर चांगली ते मॅश करता येते आपल्याला। त्यानंतर मी कुकरमध्येच थोडंसं पाणी टाकून तेच पाणी मी भाजीमध्ये वापरलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता माझी ही भाजी किती छान अशी एकजीव तयार झालेली आहे। आणि थोडंसं आपण मीठ टाकायचं आहे। ऑलरेडी आपण मीठ वापरलेलं होतं भाजी शिजताना, त्यामुळे आता थोडंसंच मीठ टाकलं आहे मी आणि जर आपल्याला हवं असेल तर आपण अजून पाणी भाजीमध्ये घालू शकता। भाजी आता तयार झालेली आहे।
भाजीचा कलर तुम्ही पाहू शकता, कोणत्याही प्रकारचा कलर मी वापरलेला नसताना भाजीला एकदम छान कलर आलेला आहे। तुम्ही जर मी बनवली अशी भाजी बनवली तर एकदम छान भाजी तयार होईल। भाजी आपली तयार झालेली आहे। आता मी एका पॅनवरती थोडंसं तूप किंवा बटर घेऊन त्यावरती थोडासा पावभाजी मसाला टाकते आणि पाव गरम करून घेत आहे। पाव गरम झाल्यानंतर आपण जी भाजी आहे तर ती सर्व करणार आहोत। पाव छान असा गरम करून घ्यायचा आहे। दोन्ही साईडने मी गरम केला आणि आता आपण बघूयात आपली पावभाजी। तुम्ही पाहू शकता ही भाजी एकदम हॉटेलमध्ये असते त्यापेक्षाही सुंदर झालेली आहे। हिची टेस्ट जी आहे तर एकदम छान तयार झालेली आहे। मी स्वतः ट्राय केली आणि माझ्या घरातल्यांनी ट्राय केली, खूप छान तयार झालेली। तर अशा प्रकारे तुम्ही ही पावभाजी तयार करा आणि मला नक्की सांगा कशी तयार होती आहे, कशी लागती आहे। यामध्ये आपण थोडंसं बटर किंवा तूप घालून खाण्यासाठी घेऊ शकता। एकदम छान आणि कलर आणि छान अशी टेस्ट आलेली आहे। आपण पण एकदा नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।